सध्या लगीन सराईचं वातावरण जोरदार सुरू आहे. 2026च्या सुरुवातीलाच अनेक कलाकार लग्नबंधनात अडकतायत, तर काहींनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिलीय. अशातच अभिनेता विशाल निकम आणि अक्षय हिंदळकरचा साखरपुडा अगदी साध्या पद्धतीने पार पडलाय. उत्तराखंडमधल्या हरिद्वारमध्ये गंगा घाटावर त्यांचा साखरपुडा पार पडलाय. गंगा घाटावर साखरपुडा करण्याचं स्वप्न पूर्ण झालं विशू, असं अक्षयाने कॅप्शन दिलंय. अक्षयाने हिरवी बनारसी साडी नेसली होती, तर विशालने केशरी रंगाची शेरवानी घातलीय. विशालने बिग बॉसच्या घरात त्याच्या सौंदर्याबद्दल सांगितलं होतं, पण विशालची ही सौंदर्य नेमकी कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. तर साखरपुड्याच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही सौंदर्य कोण आहे हे रिव्हील केलं. साखरपुडा गंगा घाटावर, तर त्यांचं लग्न उत्तराखंडमधल्या त्रियुग नारायणमध्ये पार पडणार आहे. त्रियुग नारायण हे भगवान शिव आणि पार्वतीचं विवाहस्थान. इथे लग्नविधी होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अक्षय विशालचं हे स्वप्न सत्यात उतरलंय. विशाल आणि अक्षयाबद्दल बोलायचं झालं तर 7 जन्माच्या गाठी या स्टार प्रवाहाच्या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. तेव्हाच त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्याचं रूपांतर प्रेमात झालं. विशाल सध्या स्टार प्रवाहाच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत झळकतोय, तर अक्षया झी मराठीच्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत दिसली होती. तर आता ती सोनी सबच्या पुष्पा इम्पॉसिबल या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारते. विशाल अक्षयाचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन. त्यांचा हा खास एंगेजमेंट लुक तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.